ओम शांती. आज 4/4/2025ची मुरली. बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, मी तुम्हाला उत्तम ते उत्तम पुरुष बनवण्यासाठी आलेला आहे आणि उत्तम ते उत्तम देवता असतात. तुम्ही सुद्धा श्रेष्ठ ते श्रेष्ठ म्हणजे पावन बनण्याचा पुरुषार्थ करत आहात. बाबा पुढे सांगतात की बाबा बेहदचा बाप आहे. बाबांनी मुलांना शरण का दिलेली आहे? तर बाबा सांगतात की मी येऊन मुलांना किचड्याच्या डब्यामधून काढलेलं आहे आणि बाबा आपल्याला किचड्याच्या डब्यामधून काढून एडॉप्ट करतात म्हणजे दत्तक घेतात आणि आपल्याला सुंदर ते सुंदर फूल बनवण्याचा पुरुषार्थ करतात. बाबा म्हणतात, तुमच्यामध्ये जे आसुरी गुण आहेत ते तुम्ही काढून टाकले पाहिजे आणि दैवी गुण धारण केले पाहिजे. आसुरी गुण म्हणजे दुःख देतात आणि दैवी गुण मनुष्यांना सुख देत असतात. बाबा पुढे सांगतात की हे तुम्ही नेहमी गाता की कौन आया सवेरे सवेरे, कौन आया बाबा आया. कशासाठी बाबा आले? तर रात्रीला दिवस बनवण्यासाठी, म्हणजे कलियुगाला सत्युग बनवण्यासाठी, तमोप्रधान दुनियाला सतोप्रधान दुनिया बनवण्यासाठी. त्यासाठी बाबा आपल्याला विस्तारामध्ये सांगतात, मुलांनो, की तुमच्या समोर अशा खूप काही गोष्टी एक्झाम्पल रूपाने आहे. बाबा तुम्हाला मनुष्यापासून देवता बनवतात, तर तुमच्यामध्ये दैवी गुण म्हणजे देवताई गुण असले पाहिजे. तुमचं खानपान शुद्ध असलं पाहिजे, तुमची चालचलन रॉयल असली पाहिजे. बाबा तर आज सांगतात की जर खाण्यापिण्याविषयी जरी कुणाचं लालच हबच असेल, मोह असेल, फार त्याला लालच वृत्ती म्हणतो आपण, ती जर असेल तर तो सुद्धा आसुरी गुण आहे. बाबा पुढे सांगतात की सत्युगामध्ये 36 प्रकारचं भोजन असणार आहे, परंतु त्या भोजनावरती कुणाचंही असं मोह किंवा ममत्व नसणार आहे. बाबा म्हणतात, तुम्ही या ठिकाणी त्याचा पुरुषार्थ करत आहात. बाबा तुम्हाला त्याचा इनाम देत आहे, म्हणजे बाबा त्याचं तुम्हाला रिटर्न पण देत आहे. बाबा पुढे सांगतात की तुमची सर्व्हिस असली पाहिजे की ज्या सर्व्हिसमधून तुम्ही कल्पकल्पांचं भाग्यसुद्धा बनवलं पाहिजे. बाबा सांगतात की सत्युग राजाईमध्ये त्या ठिकाणी सावकार पण असणार आहे, तर दासदासी पण असणार आहे, राजे महाराजे पण असणार आहे. तर हा सर्व जो आधार आहे, पद आहे, ते तुमच्या पुरुषार्थावर अवलंबून आहे. जसं आज बाबांनी सांगितलं की दासदासी सुद्धा काही वरच्या दराचे असतात, तर काही खालच्या दराचे असतात. कोणी महलाच्या आतमध्ये असतं, तर कोणी महलाच्या बाहेर सुद्धा काम करणारे असतात. तर हा सुद्धा आधार बाबा सांगतात तुमच्या पुरुषार्थावर डिपेंड आहे. पुढे बाबा आपल्याला सर्वांना ध्यान देतात, अटेन्शन देतात की मुलांनो, जे तुमच्यामध्ये जे ज्ञानयोगाने पुढे आहे किंवा जे सेवेने पुढे आहे, त्याला बाबा म्हणतात महारथी. तर अशा महारथी आत्म्यांचा तुम्ही रिगार्ड ठेवला पाहिजे, रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. बाबा अशा महारथींवर सेवेची जबाबदारी देत असतात, तर त्या सेवेला आपण छोट्या मोठ्यांनी साथ दिली पाहिजे आणि त्या सेवेला आपण मदतसुद्धा केली पाहिजे. बाबा विशेष कुमारी, माता, अधर कुमार सर्वांचं ह्या मुरलीमध्ये बाबा नाव घेत आहे. आणि बाबा पुढे सांगतात की बघा, मम्मा वयाने खूप छोट्या होत्या, परंतु मम्मांची ही विशेषता होती की प्रत्येक कर्म मम्मा स्वतः करायच्या आणि मम्मा सांगायच्या की ज्या कर्मामध्ये एकदा जर चूक झाली तर ती चूक दुसऱ्यांदा कधीही होता कामा नये. तसं बाबा आपल्या सर्वच मुलांना सांगतात की मुलांनो, प्रत्येक कर्म करत असताना इतकं लक्ष द्या की ते कर्म चुकीचं होणार नाही किंवा ते कर्म केल्यानंतर ते कर्म आपल्याला दुःख देणार नाही. बऱ्याच वेळा आपण पाहतो, आपण कर्म तर करतो, सेवा तर करतो, पण ती सेवा आपल्याला
डिस्टर्ब करते, तर अशी सेवा आपण करायची नाही. म्हणजे प्रत्येकाचा रिगार्ड ठेवला पाहिजे, प्रत्येकाला सन्मान दिला पाहिजे, प्रत्येकाशी आपण प्रेमाने राहिलो पाहिजे, तरच ती सेवा आपल्याला सुख देऊ शकते. दुसरं बाबा सांगतात की सेवा करत असताना तुम्ही तुमच्या आत्म्याच्या स्वमानामध्ये राहून सेवा करा. ज्याला बाबा सांगतात मन मना भव आणि मध्याजी भव. आत्मा समजून तुम्ही जर सेवा करत राहिले तर तो स्वमान जागृत राहील आणि त्या सेवेमधलं तुम्हाला फळ हे सहज मिळू शकेल. पुढे बाबा सांगतात की तुम्हाला रॉयल संस्कार धारण करायचे आहे. खाण्यापिण्याविषयी तुमचं लालच हबच असं असलं नाही पाहिजे. स्वतःचं पण कल्याण करा आणि दुसऱ्यांचं पण कल्याण करत राहा. स्वतःवरती स्वतः खूप ध्यान द्या, दुसऱ्यांवरती कमी द्या. कारण आपण आपल्या स्वतःला बदलायला आलोय, आपण दुसऱ्यांना बदलायला आलेलो नाही. आपल्यापेक्षा जे मोठे असतात त्यांचा आपण सन्मान ठेवला पाहिजे, त्यांचा रिगार्ड ठेवला पाहिजे. आणि बाबा सांगतात कोणतंही कर्म करत असताना देह अभिमान जागृत झाला नाही पाहिजे. त्याच्यासाठी आत्म अभिमानी होऊन कर्म केलं पाहिजे. पुढे बाबा सांगतात की जे झालं ते विसरून गेलं पाहिजे. रहमदिल बनून सर्वांचं शुभचिंतक आणि श्रेष्ठ चिंतक बनलं पाहिजे. कोणतीही कुणाचीही कितीही कमजोरी असली तरी त्याला कमजोर नजरेने न पाहता त्याच्याकडे श्रेष्ठ आणि शुभ भावनेने पहा की ही त्याची कमजोरी निघून जाईल आणि तो ह्या कमजोरीपासून मुक्त होईल. जर आपण त्याला त्या कमजोर विचारांनी पाहिलं तर त्याच्यामध्ये अजून कमजोरी येईल आणि त्याच्यामध्ये ते गुण भरू शकणार नाही. बाबांनी आपल्याला सर्व विश्वकल्याणकारी हे टायटल दिले, तर आपण जसे आपल्या स्वतःबद्दल कल्याणकारीची भावना ठेवतो तसं आपण सर्वांबद्दल देखील कल्याणकारी ही भावना ठेवली पाहिजे. म्हणजे शुभचिंतक आणि शुभ श्रेष्ठ चिंतन हे आपण सर्वांविषयी केलं पाहिजे. बाबा याच्यासाठी सांगतात की जर एखाद्यामध्ये कमी असेल तर तुम्ही ती सामावून घेतली पाहिजे, त्याला क्षमा केली पाहिजे आणि तो पण विजय माळेचा एक मणी आहे अशा दृष्टिकोनातून आपण त्याला पाहिलं पाहिजे. बाबा सांगतात की संतुष्ट मनी जो बनेल तो प्रभू प्रिय असेल आणि तोच इतरांना सुद्धा प्रिय होऊ शकतो. असं मराठीत म्हटलं जातं, जो आवडे देवाला तो आवडे सर्वांना. मग जेव्हा आपण शिवबाबांचे प्रिय बनू तेव्हा आपण सर्व जगाचे प्रिय झालेलो असू. पुढे बाबा सांगतात की कंबाईंड स्वरूपाची स्मृती तुम्हाला विजयी करून देते. जसं बाबांनी आज सांगितलं की शरीर आणि आत्मा, तसं कर्म आणि याद ह्या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स ठेवला तर तुम्ही त्याच्यामध्ये विजयी होऊ शकाल. ओम शांती.